नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 8वी प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो परिमेय व अपरिमेय संख्या आणि ह्यामध्ये आपण आज पाहणार आहोत सराव संच 1.1। त्या अगोदर बघूयात काही बेसिक। चला तर मग बघूयात। तर सुरुवातीला मित्रांनो परिमेय व अपरिमेय संख्या आपल्याला शिकायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला काय काय माहिती पाहिजे ते आपण अगोदर बेसिक समजून घेऊयात। समजा सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात ते। तर नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? समजा आता मला हे मार्कर पेन आहे, हा मार्कर पेन मला मोजायचा आहे, तर मी सुरुवात कुठून करणार? 1 पासून। माझ्याकडे एक मार्कर पेन आहे ना, हा माझा डस्टर आहे, हा डस्टर मी सुरुवात कुठून करणार? 1 पासून। आणि आपल्या क्लासमधल्या जे आपण डेस्क बेंच आहेत, आपल्या शाळेतली जे वर्गखोल्या आहेत, आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या आहेत, आपल्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, तुमच्या गावातील लोकांची संख्या आहे, हे सर्व काही आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जे काही आपल्याला मोजायचं असते वस्तू, ते आपण सुरुवात कुठून करतो? 1 पासून करतो। आणि ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत ते निसर्गापासून तयार झाल्या, म्हणून त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात? मग नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात। 1 2 3 अशा असंख्य असतात। म्हणजे काय सर? नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात? तर 1 2 3 अशा असंख्य असतात। आता हे 1 2 3 काय आहेत मित्रांनो? आता आपल्याला काहीतरी मोजायचं आहे। समजा तुम्ही जंगलात गेलात, तुम्हाला झाडं मोजायची, तुमच्या आजूबाजूला किती आहेत, तर तुम्ही सुरुवात कुठून करणार? 1 पासूनच करणार। म्हणजे सर्वच्या सर्व धनसंख्या असायला पाहिजे त्या। आता धनसंख्या म्हणजे काय सर? ज्या संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह असते त्या संख्यांना आपण म्हणतो धनसंख्या। 2 ही धनसंख्या आहे आणि -2 ही ऋणसंख्या आहे। समजलं असेल तुम्हाला? तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? नैसर्गिक संख्या म्हणजे काय की ज्या संख्या आपण निसर्गामध्ये मोजण्यासाठी वापरतो अशा संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। मग कोणकोणत्या असतील? 1 2 3 अशा असंख्य असतील। असंख्य म्हणजे पुढे चालवतच राहणार, शेवट होणार नाही। म्हणजे काय? तुम्ही म्हणसाल सर याच्यामध्ये तुम्ही 1 2 3 लिहिले, याच्या पुढे डॉट 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 लिहिले, म्हणजे काय की 10 नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे। 100 नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे। 110 नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे। 120 नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे। म्हणजे कसं की 1 2 3 अशा असंख्य म्हणजे आपण कितपर्यंत पण जाऊ शकतो। म्हणजे असंख्य संख्या म्हणजे अंत नाही त्याचा। तर आपण ह्याच्यामध्ये 1000 पण सांगू शकतो, 1 लाख पण सांगू शकतो। तर जेवढी मोठी संख्या आहे ते सर्व संख्या ह्याच्यामध्ये येतात, हे आपल्याला समजलं। समजा आता 1 मिनिट, हा समजा आता तुम्ही काय केलात? तुमच्याकडे होत्या 2 मार्कर पेनी। आता माझ्याकडे ह्या 2 मार्कर पेनी होत्या आणि त्या दोन्ही मार्कर पेनी मी हरवल्या, म्हणजे माझ्याकडून हरवून गेल्या त्या। तर काय होणार? मी 2 - 2 करणार का नाही? हो करणार। आपण लहान वर्गात शिकलेलो आहोत। 2 - 2 किती होतात? मग 0 होतात। समजलं असेल तुम्हाला? 2 - 2 0 होतात, बरोबर आहे। मग आपल्याकडे ह्या नैसर्गिक संख्यामध्ये 0 आहे का? नाही। मग नैसर्गिक संख्यामध्ये काय आहे? 1 2 3 अशा असंख्य संख्या आहे। म्हणजे पुढे पुढे वाढत जाणार आणि ह्या संख्या मागच्या संख्येपेक्षा मोठ्याच असतात। म्हणजे ह्याच्यामध्ये 0 आहे का? नाही। मग आपल्याला शून्याची गरज तर पडणार की नाही? म्हणून नवीन संख्याचा समूह तयार झाला। मग त्याला काय म्हणायचं सर? त्याला म्हणायचं पूर्ण संख्या। काय म्हणायचं? पूर्ण संख्या। मग पूर्ण संख्या म्हणजे काय सर? तर पूर्ण संख्या म्हणजे काय? समजा 1 2 3 ह्या संख्या आहेत, तर ह्याच्यामध्ये 0 नाही, म्हणून ह्या अपूर्ण राहिल्यात ना। आणि पूर्ण होण्यासाठी मग आपल्याला 0 पण पाहिजे, म्हणून पूर्ण संख्या काय आहे? 0 आहे। आणि सर्व नैसर्गिक संख्या आहे म्हणजे 0, आणि ह्या बाकीच्या सर्व नैसर्गिक संख्या याच्यामध्ये लिहून टाकायच्या। 0 1 2 3 अशा असंख्य असतात। म्हणजे काय की पूर्ण संख्या कोणकोणत्या असतात? 0 1 2 3 अशा असंख्य असतात। तर नैसर्गिक संख्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या पूर्ण असतात। त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या पूर्ण असतात, त्याच्यामध्ये 0 पण असते। समजलं का? याच्यामध्ये 0 नाही आहे, पण याच्यामध्ये 0 एक्स्ट्रा येतो। बाकीच्या सगळ्या नैसर्गिक संख्या याच्यामध्ये असतात, हे तुम्हाला समजलं असेल।
आता पुन्हा प्रॉब्लेम असा होतो सर 2 वजा 1 म्हणजे 1 होतं आणि पुन्हा आपण शिकलात पूर्णांक संख्यांची वजाबाकी तुम्ही शिकला असाल लहान वर्गात. मग आपल्याकडे 1 वजा 2 आहे सर. मग आता काय करायचं, 1 वजा 2 आहे म्हणजे आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, कारण ह्या 1चं चिन्ह अधिकचं आहे, 2चं वजाबाकीचं आहे. मग 2 मधून 1 गेल्यावर किती राहतात 1 आणि आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग वजा 1 आलं. आता वजा 1 आहे म्हणजे ह्या कोणत्या संख्या असतील, वजा 1 वजा 10 वजा 100 या सर्व कोणत्या संख्या असतील तर ह्या संख्यांना आपण काय म्हणतो, या संख्यांना आपण म्हणतो ऋण संख्या. कोणत्या संख्या म्हणतो, ऋण संख्या. म्हणजे वजा 1 वजा 10 वजा 100 ह्या सर्व संख्या कोणत्या आहेत, ऋण आहेत. म्हणजे वजा 1 कोणती संख्या झाली, मग तुमची ऋण संख्या झाली. अशा प्रकारे वजा 1 याच्यामध्ये आहे का, नाही. मग याच्यामध्ये कोणत्या संख्या आहेत, ऋण नाही तर कोणत्या आहेत, ह्या सर्व धन संख्या आहेत. समजला असेल. आणि शून्याला कोणतंच चिन्ह नसते, म्हणजे अधिक शून्य पण नाही आणि वजा शून्य पण नाही. म्हणजे शून्याला कोणतेही चिन्ह नसते, अधिकचं पण नसते आणि वजाचं पण नसते. हे चिन्ह आपण लिहत नाही, हा लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला प्रॉब्लेम काय आला की वजा 1 वजा 2 वजा 3 ह्या संख्या इथे दिसत नाही, म्हणजे नवीन संख्या समूह तयार झाला. त्याला काय म्हणतात समजून घ्या. त्याला म्हणतात मित्रांनो पूर्णांक संख्या. काय म्हणतात त्याला, पूर्णांक संख्या. त्याला म्हणतात पूर्णांक संख्या. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय की आपल्याला लिहिता येतात डॉट 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 वजा 3 वजा 2 वजा 1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. म्हणजे काय की ह्या पूर्णांक संख्या म्हणजे काय, सर्व धनसंख्या आणि सर्व ऋणसंख्या व शून्य मिळून पूर्णांक संख्या तयार होतो. म्हणजे काय, आता 2 ही धनसंख्या, याची विरुद्ध संख्या असते वजा 2. म्हणजे सर्व धनसंख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या ह्या संख्या समूहामध्ये येतात. म्हणजे पूर्णांक संख्या ऋण डॉट 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 वजा 3 वजा 2 वजा 1 0 1 2 3 अशा असंख्या असतात. म्हणजे आपल्याला काय करता येतं, आता पूर्णांक संख्या समजा आपण संख्या रेषेवर दाखवलात तुम्ही. आता ही समजा तुमची आहे संख्या रेषा आणि ह्याच्यामध्ये शून्य असते उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला सर्व धनसंख्या असते आणि डाव्या बाजूला सर्व ऋणसंख्या असते. आता इकडं 1 2 3 ह्या धनसंख्या आहेत शून्याच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला वजा 1 वजा 2 वजा 3 ह्या ऋणसंख्या आहेत. आणि संख्या रेषेवर जर ही बाण वाढत गेलं तर आपल्याला ह्याच्यावर संख्या किती पण दाखवू शकतात आणि इकडं पण वाढत जाणार. आता अजून एक लक्षात ठेवायचं की इकडची संख्या डाव्या बाजूकडची संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते. म्हणजे वजा 2 हे वजा 2 वजा 1 पेक्षा लहान असते, हे तुम्हाला समजलं असेल. मग आपल्याला हे संख्या रेषेवर आपण दाखवलेलं आहे. आता पुढे काय होणार, मग आता आपल्याला पूर्णांक संख्या समजल्या, सर्व धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. आता परिमेय संख्या आपल्याला समजून घ्यायची आहे, कारण आपल्या प्रकरणाचं नावच आहे परिमेय व अपरिमेय संख्या. मग परिमेय संख्या काय असते ते निश्चितपणे समजून घ्या. परिमेय संख्या काय असते समजून घ्यायचं आपल्याला. परिमेय संख्या कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे. आता परिमेय संख्या म्हणजे काय, m/n या रूपातील संख्यांना, या रूपातील m/n या रूपातील संख्यांना काय म्हणतात बघा, या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. काय म्हणतात, परिमेय संख्या असे म्हणतात. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. समजला असेल. मग आता m/n या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि येथे काय असते बघा, येथे काय असते, m,n या पूर्णांक असतात. ह्या काय असतात, पूर्णांक असतात. समजून घ्या बघा, या पूर्णांक असतात. आणि पुन्हा तुम्हाला हे समजणार नाही, मी सांगतो बघा. आणि n बरोबर काय नसते, शून्य नसते. म्हणजे काय, आता आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण बघितल्या, पूर्णांक बघितल्या, मग परिमेय म्हणजे काय. आता परिमेय म्हणजे काय, परिमेय संख्या आपल्याला माहीत असण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी पूर्णांक संख्या माहीत पाहिजे. पूर्णांक संख्या कोणत्या असतात हो, 0 1 2 3 ह्या असतात आणि वजा 1 2 3 अशा असंख्य पण असतात. ह्या सगळ्या पूर्णांक संख्या आहे. मग परिमेय संख्या तुम्हाला लिहायची आहे किंवा माहीत करून घ्यायची आहे, तर संख्या कशी असायला पाहिजे, m/n म्हणजे वरती काहीतरी आणि खाली काहीतरी, पण त्या संख्या कुठल्या पाहिजे, पूर्णांक संख्यामधल्या. समजा मी m च्या जागी 2 घेतला आणि याच्या जागी 3 घेतला, तर हे 2 आणि 3 कुठून आले पाहिजे, या पूर्णांक संख्याच्या समूहामधून आले पाहिजे. आणि हे 2 चे 3 काय आहे, मग तुमची परिमेय संख्या आहे.
आता समजा तुम्ही म्हणसाल सर इथं 1 आहे, 1 परिमेय संख्या आहे का? तर आहे, कारण 1ला आपण 1/1 लिहू शकतो. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असते. म्हणजे 2ला आपण 2/1 लिहू शकतो, 10ला आपण 10/1 लिहू शकतो. या सर्व परिमेय संख्या आहेत. आता मग तुम्ही म्हणसाल सर m/n या रूपातील संख्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो. आणि येथे जे आहे तुमचं m आणि n काय पाहिजे? पूर्णांक संख्या पाहिजे, म्हणजे इथल्या संख्या पाहिजे. कोणत्या घ्या? ह्या. म्हणजे m च्या जागी एखादी कोणती संख्या घ्या, n च्या जागी कोणती संख्या घ्या, पण आपण n च्या जागी 0 घेऊ शकत नाही. याच्या मागचं कारण काय? समजा तुम्ही लिहिला 0/2 तर उत्तर येते 0. म्हणजे 0ला कोणत्याही संख्येनं भागा उत्तर 0 येते, पण कोणत्याही संख्येला आपण 0ने भागू शकत नाही. म्हणजे 3/0 याचं उत्तर निघत नाही. 3/0 याचं उत्तर निघत नाही, कारण कोणत्या संख्येला आपण 0ने भागू शकत नाही. हे आपलं अशा प्रकारे म्हणजे आपण म्हणून म्हणतो की m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि येथे m व n काय असतात? या पूर्णांक असतात आणि n बरोबर 0 नसते. हे आपल्याला समजलं असेल. मग परिमेय संख्या आपल्याला कळाल्यात. आता परिमेय संख्या एका मिनिटात सांगतो बघा. परिमेय संख्या काय असतात मग शॉर्टकटमध्ये सांगतो. समजा आता आपल्याला काय करायचं आहे? आपण आलो परिमेय संख्यांपर्यंत. मग परिमेय संख्या काय असतात? तर आपण आत्ताच बघितलेलं आहे m/n या रूपातील संख्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. समजा माझ्याकडे आहे 5, तर 5 परिमेय संख्या आहे का? तर आहे, कारण 5ला आपण 5/1 लिहू शकतो आणि 5 आणि 1 पूर्णांक संख्या आहेत, आपण ती लिहिता येते. समजलं असेल तुम्हाला. पुन्हा 0 परिमेय संख्या आहे का? तर आहे, कारण 0ला आपण 0/1 लिहू शकतो, म्हणजे 0. ते पण दोन्ही संख्या पूर्णांक आहेत. पुन्हा आपण घेऊ शकतो 2/5 ही संख्या पण परिमेय संख्या आहे. समजला असेल तुम्हाला, कारण 2 आणि 5 पूर्णांक संख्या आहेत. आणि यांच्या जागी म्हणजे हे 2 म्हणजे यांच्या जागी आलेला आहे आणि 5 म्हणजे यांच्या जागी आलेला आहे. यांच्या जागी 0 नाही, म्हणून त्याला आपण परिमेय संख्या म्हणू शकतो. तुम्ही म्हणसाल सर 5/0 परिमेय आहे का? तर नाही, कारण हे 5 आणि 0 दोन्ही पूर्णांक संख्या आहेत, पण खाली 0 आपण घेऊ शकत नाही. समजलं असेल तुम्हाला. आता आपण बघूयात संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवायच्या कशा. संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवतात? तर आपण बघूयात परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. कुठे दाखवायचं आहे आपल्याला? संख्या रेषेवर दाखवणे. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखविणे. आपल्याला कुठे दाखवायचा आहे? तो संख्या रेषेवर. समजा तुमच्याकडे एक परिमेय संख्या आहे 3/2 आहे, पुन्हा 1/2 आहे. ह्या संख्या पुन्हा वजा 1/2 आहे. ह्या संख्या कुठे दाखवायच्या आहेत? संख्या रेषेवर. समजा आपली ही संख्या रेषा आहे संख्या रेषा. इथं आपल्याला काय घ्यायचं? 0 घ्यायचं, इकडे 1 घ्यायचं, इकडे 2 घ्यायचं, इकडे 3 घ्यायचं. घेतला आपण. इकडे काय घेतलं तुम्ही? -1, इकडे घेतला -2. आता आपल्याला प्रॉब्लेम काय झाला की ह्या 3/2, 1/2, -1/2 ह्या तिन्ही संख्या परिमेय आहेत, पण छेदस्थानची संख्या कोणती आहे? 2 आहे. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं? समजा 0 आणि 1 आहे, याला 1 एकक म्हणतात. काय म्हणतात याला? 1 एकक. आणि 1 आणि 2 आहे, ह्याला पण 1 एकक म्हणतात. म्हणजे 2 संख्यामधला फरक 1 एककचा असतो. आणि आपल्याला इथं काय करायचं असतं? इथं आपल्याला 3/2 ही संख्या दाखवायची आहे. कोणती संख्या दाखवायची आपल्याला? 3/2 ही संख्या दाखवायची आहे. म्हणजे काय करायचं असतं की ह्या संख्या रेषेवर छेदस्थानी 2 आहे, म्हणजे प्रत्येक एककाचे 2 समान भाग करायचे. काय आहे? 0 आणि 1 आहे, म्हणजे आपण काय करणार? 0 आणि 1/2 समान भाग करायचे, म्हणजे मधात एक रेषा ओढणार. अशा प्रकारे आपण प्रत्येक एककामध्ये 2-2 समान भाग करणार. आता आपल्याला 3/2 ही संख्या दाखवायची आहे. 3/2 कोणती संख्या आहे? धन आहे का ऋण आहे? तर 3/2 ही धन संख्या आहे, म्हणजे शून्याच्या कोणत्या बाजूला असणार आहे? उजव्या बाजूला. वरती किती आहे? 3 आहे, म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला तिसरा जो अंक असेल किंवा तिसरी जी संख्या असेल, तिसरा बिंदू असेल, पहिला, दुसरा, तिसरा, तर आपली संख्या इथं असणार 3/2. कुठे येणार ते? इथं. याला आपण शून्याला ओ नाव देतो आणि ह्या 3/2 ला आपण पी नाव दिलं. आता पुन्हा 1/2 दाखवायचा आहे, म्हणजे काय? वरती किती कोणता अंक? 1 आहे, म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला पहिला जो बिंदू येईल तो आपला 1/2 आहे, म्हणजे 1/2 ह्याला मी नाव दिलं क्यूब. पुन्हा आहे तुमच्याकडे -1/2. आता -1/2 म्हणजे ही संख्या ऋण आहे, म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला येईल. म्हणजे काय होणार? -1/2 शून्याच्या कोणत्या बाजूला असते? डाव्या बाजूला. म्हणजे वरती कोणता अंक आहे? -1, म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला पहिला बिंदू जो असेल तो आपला -1/2 असेल. ह्याला आपण नाव देऊ शकतो R. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. आता बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 सोडवणार आहोत. हा बेसिक पूर्ण व्हिडिओ बघा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ.